नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण PYQs घेणार आहोत. परीक्षा जवळ आलेली आहे. 28 जूनला टीईटीची परीक्षा आहे. त्यासाठी आपल्याला PYQs खूप इम्पॉर्टंट आहेत. हे बघा, हा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे PYQs आज आपण घेणार आहोत. आणि त्यामध्ये बघा मित्रांनो, हा आहे पेपर फर्स्ट आणि ही प्रश्नपत्रिका आहे 2017ची. चला तर सुरू करूया. अध्ययन उत्पत्तीची आवश्यकता का भासते अध्ययन उत्पत्तीची उपत्त्या ज्या आहे त्याची आवश्यकता का भासते? तर आपले अध्यापन सर्व तत्वांवर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. कोणत्या कारणास्तव आपण अध्यापन पद्धतीचा वापर करतो याचे तार्किक समर्थन देण्यासाठी. नवीन अधिक उपयुक्ते सामान्यीकरण अस्तित्वात आणण्यासाठी आणि निरीक्षणक्षम घटनांचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी. तर या सर्वांसाठीच आपल्याला उपपत्त्यांची आवश्यकता असते, म्हणून उत्तर आहे ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीमध्ये भुंकलेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची पुढीलपैकी कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? तर याचं उत्तर आहे सी. कोणती वैशिष्ट्ये दिसून येतात? प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने अपयशामुळे दृढीकरण, हे सगळं आठवते. हे सर्व वैशिष्ट्ये दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या साधन व उपकरणांपैकी कोणती उपकरणे अंधांसाठी उपयुक्त आहेत? तर याच्यापैकी कोणती अंधांसाठी उपयुक्त आहे? तर बघा, पांढरी काठी नाही, पाठी आहे, तर काठी आले इथे. ब्रेल पुस्तके, हस्ताक्षर मार्गदर्शिका आणि ॲबॅकस, हे सर्वच अंधांसाठी उपयुक्त आहेत, म्हणून आन्सर आहे डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. सर्वसमावेशक शिक्षणात पुढीलपैकी कोणते लागू पडत नाही? तर यामध्ये प्रशिक्षित शिक्षक उपलब्ध नसतात. अध्ययन उत्पत्तीच्या आधुनिक उत्पत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो? तर बघा, ब्लूम यांचे प्रभुत्व अध्ययन उत्पत्तीचा समावेश होतो आणि बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती याचा समावेश होतो, म्हणून याचं उत्तर आहे ब आणि ड. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती विधाने अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात? तर बघा, अध्ययन गतिमान करण्याचे सामर्थ्य अध्यापन प्रक्रियेत असते. अध्यापन हे हेतुपूर्वक आयोजित केले असल्यामुळे ते मुद्दाम केलेले कृत्रिम असते. अध्यापन ही शिक्षक अध्ययनार्थी आणि विषय यांच्यात घडून येणारी प्रक्रिया आहे. बरोबर आहे. विविध अध्यापन कौशल्याचा, तंत्राचा, प्रयुक्त्यांचा वापर अध्यापनात होतो, तर हे पण बरोबर आहे, म्हणून याचं उत्तर आहे सर्वच. अ, ब, क, ड हे सर्वच याचे प्रक्रियेचे स्वरूप, अध्यापन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट करतात, म्हणून आन्सर ड. बघा नेक्स्ट. अनुवंशापेक्षा परिसर म्हणजेच शिक्षण व सुसंस्कारमय वातावरण व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावते, असे मत कोणी व्यक्त करून प्रयोगाने सिद्ध करून दाखवले? तर कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी याचं प्रयोगातून सिद्ध करून दाखवलं आहे? तर याचं उत्तर आहे बघा, हेवर्ड व वॅटसन यांनी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणती उदाहरणे व्यक्तिभेदातील आवड निवड या अंगाला अनुरूप आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ब आणि ड. ब काय म्हणते बघा, बाजारात विविध कंपन्यांचे दूरदर्शन संच खपतात, आणि ड, एकाच गायकाच्या ध्वनिफिती बाजारात विकल्या जात नाहीत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. गिलफोर्ड यांनी बुद्धीचे स्वरूप ज्या संरचनेत आकारात मांडले आहे त्याला खालीलपैकी तीन मिती कोणत्या? त्रिकोणमिती म्हणतात, तर तीन मिती कोणत्या आहेत त्यांच्या? तर आशय, क्रिया आणि निर्मिती ह्या आहेत. सुरेशचे जन्म वय 10 वर्ष आहे. ती 10 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील सर्व प्रश्न सोडवते. 12 वर्षाच्या असलेल्या कसोटीतील 2 प्रश्न सोडवते. 14 वर्षाच्या मुलांसाठी असलेल्या कसोटीतील 3 प्रश्न सोडवते. तर सुरेखाचे मानसिक वय किती? तर तिचं मानसिक वय 11 वर्ष 8 महिने. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अध्ययनात पठार अवस्था
पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे होते? अध्यापनात जर पठारावस्था येत असेल तर ती कोणत्या कारणामुळे येते? तर बघा, अभिरुची कमी होणे, पठारावस्थामध्ये अभिरुची कमी होते, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आणि कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे. ओके, आणि प्रेरकाची तीव्रता वाढणे. तर याचं उत्तर आहे ए. अ, ब, क हे तीनच याचं उत्तर आहे. पठारावस्था या कारणांमुळे येते. बघा, लहान वस्तू व मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान वस्तूंचा एक व मोठ्या वस्तूंचा एक असे दोन गट दिसतात. हे बाह्य उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणत्या तत्वावर जाणवते? तर सादृश्यता या तत्वावर जाणवते. खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणता फरक योग्य आहे? तर ह्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला हे पूर्णच ऑप्शन्स वाचावे लागतात. इथे मी तुम्हाला आन्सर सांगते त्याचं. अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना, तर पूर्वीच्या अनुभवांचे पुनर्जीवन म्हणजे प्रतिमा. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, खाली दिलेल्या मानसशास्त्रज्ञांची नावे व त्यांनी दिलेल्या स्मरणाच्या व्याख्या यांचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? मानसशास्त्र आणि त्याच्या व्याख्या दिलेल्या आहेत. त्याचा आन्सर आहे डी. आता मी तुम्हाला याचे पर्याय जे आहेत का योग्य आन्सर सांगते. वुडवर्थ व मार्किस यांनी सांगितलेली व्याख्या आहे, पूर्वी केलेले अध्ययन म्हणजे आठवणे म्हणजे स्मरण. एडगेल यांनी म्हटलेलं आहे स्मरण म्हणजे धारणा. मॅकडुवेल यांनी म्हणलेलं आहे पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे म्हणजे स्मरण. आणि स्काउट यांनी म्हणलेलं आहे गतानुभवाचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. याकरिता पुढीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर याचं उत्तर आहे बघा, लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करतात, ही लागू पडत नाही. अवधान केंद्रीकरण करण्यास अभिरुची महत्वाची भूमिका बजावते. यासाठी खालीलपैकी कोणते विधान समर्थन करत नाही? तर अभिरुची ही नैसर्गिक व संपादित नसते. खाली दिलेल्या प्रेरणांमध्ये कोणती प्रेरणा व्यक्तिगत प्रेरणा आहे? तर याचं उत्तर आहे डी, कृती. नेक्स्ट क्वेश्चन बघा, दोन परिस्थितीमध्ये कौशल्य, माहिती, तंत्रे, मनोवृत्ती इत्यादी घटक जर समान असतील तर एका परिस्थितीतील अध्ययन हे दुसऱ्या परिस्थितीत अध्ययनास मदत करते. ही समान घटक उत्पत्ती कोणी मांडली? तर ती मांडलेली आहे थॉर्नडाईक यांनी. अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उत्पत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? तो कोणत्या गोष्टीचा समावेश होतो? त्याचं उत्तर आहे मानसिक शक्तीची स्वतंत्रपणे विकास करता येतो आणि अवबोध, अनुमान, धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो. तर याचं उत्तर आहे सी. खालीलपैकी कोणती प्रतिमाने वर्तन परिवर्तन प्रतिमाने या कुलात समाविष्ट होतील? तर याचं उत्तर आहे अ, आत्मविश्वास प्रशिक्षण, अ, मानसिक तणाव कपातीकरण आणि क, निसंवेदीकरण. याचं उत्तर आहे अ. ओके, खाली दिलेल्या विधानांमध्ये व्याख्या पद्धती बाबत योग्य विधान कोणते? तर कल्पना विलासाचे नवे दालन उघडते, हे आहे योग्य उदाहरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? कोणते विधान लागू पडत नाही या पर्यायामध्ये आपल्याला सर्व पर्याय वाचून घ्यावे लागणार आणि मगच आन्सर सांगता येईल. तर इथे मी तुम्हाला आन्सर सांगते की याचं उत्तर आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकेच्या बघा, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? तर याचं उत्तर आहे शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकेच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापन चांगले होण्याच्या दृष्टीने अध्यापकाने पुढीलपैकी कोणत्या क्षमता विकसित करून अध्यापन करावे? तर हे बघा, कृतीद्वारे विविध विषय हाताळणी, केलेल्या अध्यापनाचे मूल्यमापन त्रयस्थपणे करणे,
अध्ययनार्थाचे म्हणणे ऐकून घेणे, अध्ययनार्थी आणि पालक यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण करणे, ते हे सर्वच अध्यापन विकसित करू शकतात क्षमता. म्हणून याचं उत्तर आहे ड, अ ब क ड सर्व. खालीलपैकी कोणते प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहेत? तर याचं उत्तर आहे बी, अ व ड. अ कोणता आहे? दास बोध हा ग्रंथ कोणी लिहिला? प्रश्न निश्चित आहे हा. प्रश्न जिथं आहे तो प्रश्न निश्चित प्रतिक्रियात्मक प्रश्न आहे. महाराष्ट्राची राजधानी कोणती? ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कुमार अवस्थेत कुमारीच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर बघा, शारीरिक बदल झपाट्याने होतात. त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता होते. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते. अस्थिरता निर्माण होते. म्हणून याचं उत्तर आहे डी, अ ब क ड सर्व. बघा मित्रांनो, ताणाचे प्रकार आणि त्याचे उदाहरण दिले. आपल्याला प्रकार दिले, याच्यातले उदाहरण कोणते आहे ते शोधायचे. याचं उत्तर आहे सी. त्याचे उत्तर सांगते मी तुम्हाला. शारीरिक ताण म्हणजे काय? तर पुरेशी झोप न मिळणे शरीरावर परिणाम करते. परिवेशीय ताण म्हणजे काय? तर वायू प्रदूषण. मानसिक ताण काय? वैफल्य. आणि सामाजिक ताण म्हणजे शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध नसणे. म्हणून याचं उत्तर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? तर याचं उत्तर आहे बी. अनुवंशाने संक्रमित असलेल्या गुणदोषांचा परिणाम बालकावर होतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. इतरांच्या क्षमता कमतरता समजून घेणे, त्यांना योग्य प्रकारे समजावून देणे, इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे, दुसऱ्याच्या भावनांचा सन्मान करणे ही सर्व लक्षणे खालीलपैकी कोणत्या भावनिक क्षमतेची आहेत? तर तदनुभूती. संरक्षण यंत्रणेवरचा हा प्रश्न आहे. संरक्षण यंत्रणा खूप महत्वाच्या आहेत. परत एकदा सांगितले तुम्हाला, त्याचा अभ्यास नीट करा. संरक्षण यंत्रणेवर येतो प्रश्न. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खाली दिलेल्या समतोल व्यक्तिमत्वाच्या लक्षणांमध्ये कोणते लक्षण अयोग्य आहे? तर याचं उत्तर आहे सी. या व्यक्ती सुख दुःख, यश अपयश, मान अपमान या बाबींना प्रतिसाद देतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेच्या घटकांचा खालीलपैकी कोणता गट योग्य आहे? तर याचं उत्तर आहे बी. प्रेरणा, विफलता, विविध प्रतिक्रिया आणि समस्यापूर्ती हा मानसिक पातळीवर समायोजन प्रक्रियेचा घटक आहे. ओके. हा होता मित्रांनो तुमचा बालमानसशास्त्राचा पेपर. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन त्याचे PYQs येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि अपडेटेड माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.